तर नमस्कार मित्रांनो, मी भूषण तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे भूषण ब्लॉग्स. आणि आजचा हा ब्लॉग असणार आहे कुकिंग स्पेशल, कुकिंग विथ मॉम. आणि आज आपण करणार आहोत कांद्याची चटणी. रोज रोज कच्चा कांदा खाऊन खाऊन कंटाळा आलाय ना, मग आपण नवीन रेसिपी बनवू. कच्च्या कांद्याची चटणी. कच्चा कांदा बोल ना. कच्च्या कांद्याची चटणी बनवते. रोज कच्चा कांदा लागतो बाबांना, आम्हाला संध्याकाळी जेवणाबरोबर. उन्हाळा असतो म्हणून रोज कच्चा कांदा खायला घेतलं. बघू आज कच्च्या कांद्याची चटणी बनवते मी. इथं कांदा घेतलाय, तिकडं कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली. इथं बारीक कांदा कापून घ्यायचा. बारीक घ्यायचा ना मम्मी? एकदम कांदा बारीक कापून घ्यायचा, जास्त पण बारीक नाही जास्त पण मोठा नाही, मीडियम खाता येईल असा. नवीन कांदा असल्यामुळे काय होतं, निसटतंय ते हातातला. कांद्यापासून जरा आहे ना जपून राहायचं. कांदा कसं आहे, डोळ्यातनं पाणी काढतो माणसाच्या. जसं आहे ना, माणसाच्या आयुष्यात एखादी मुलगी वगैरे येते, ती पाणी काढती, ती रडवती, तसं कांदा पण असते. कांदा माणसाच्या डोळ्यातून पाणी काढतो. किती पण संकट आली ना तरी रडायचं नाही, खाचायचं नाही. पण एका दृष्टीने चांगलं आहे की का, डोळ्यातून पाणी आलेलं म्हणजे डोळ्यात जर समजा काय घाण असेल तर निघून जाती. हो, पॉझिटिव्ह थिंग्स. असेच छान छान थॉट्स आपल्याला कुकिंग विथ आज मॉम मसाले मध्ये. भाताची रेसिपी दाखवायची होती, पण हा बाहेर गेल्यामुळे काही कारणास्तव कॅन्सल झाली. मी बनवून घेतलं आणि मी आता हेअर स्ट्रेट करायला गेलतो. आता तुम्ही माझा कांदे. लुक बघू शकता, किती छान झाला. मला माहिती मी भारी दिसतोय, आणि कमेंट करून सांगा भारीच दिसतोय. उगाच नावं ठेवू नका मला प्रत्येक गोष्टीत. सुंदर आहे माझा मुलगा दिसायला. थँक्यू. जलवा है हमारा. कडे कुठे गेली आपली शोधायला? आता मग इथं थांबून माझ्या डोळ्यात पाणी येते. आता आता बघ ना. थांबा 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 थांबा. तर इथं आपण घेतली कढई. पहिला गॅस चालू करते मी. गॅस चालू करणं दाखवणं महत्वाचं आहे. तर कांदा बारीक कापून घेतलाय, कोथिंबीर पण बारीक कापून घेतोय आपण. कोथिंबीर पण बारीक करून घ्यायची, म्हणजे चवीला चांगलं लागतं ना ते. आपलं काय असं एकदम कुकिंग वाला चॅनल नाहीये, पण मम्मीची इच्छा होती की माझी कुकिंग दाखव तू ब्लॉग्स मध्ये. वेगळं काहीतरी म्हणून चटणी बनवतीये मी. आणि त्यामुळे आपण याचे ब्लॉग्स तयार करतोय आणि ते ब्लॉग्स टाकतोय. आता ते मम्मीला आवडतं कुकिंग करायला. आणि आमचा मसाल्याचा डब्बा. आता याच्यात कोणते कोणते मसाले टाकायचे? आता पहिले तेल टाकायचं कडे. हा, सांगा तुम्ही, सांगा आता. शेफ मम्मी सांगा. पहिले तेल टाकायचं कडे. किती तेल टाकायचं ते पण सांगा. एक पळी बरबाद झालं, एक छोटीशी पळी. ठीक आहे. आता आपण हा कांदा आणि कोथिंबीर मिक्स करून घेणार आहे. मिरची वगैरे नाही टाकू शकत त्याच्यात आपण? टाकायची ना, चटणी तेच करायची ना, मिरची टाकायची ना आपल्याला. ठीक आहे. मिरची टाकायची, थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचं बघा आता याच्यात. थोडस टाकायचं, जास्त नाही टाकायचं. हा शेंगदाण्याचा कूट आम्ही बनवून ठेवलेला असतो आधीच, आणि तो आम्ही टाकतो याच्यात. हा, ह्याच्यात थोडासा टाकते चवीपुरता. चवीपुरता टाकलाय. आणि आता तेल गरम करायला ठेवलं ना, अरे बापरे, त्यात टाकायचं हे राई. मोहरी टाकलीये मी बघा, मस्त तडतडायला लागली. मोहरी तडतडली की टाकायचं जिरं. बस, हिंग टाकायचं. आता टाकलाय कढीपत्ता. आता टाकायची आपल्याला त्यात मिरची पावडर. हे बघा, मी एवढीच मिरची पावडर टाकतेय, 1 चमचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता.
अशी फोडणी हलवून घ्यायची. वा मस्त तडका. तडका तुम्हाला जवळ दाखवतो बघा कसा तडका लागलाय ना. वास पण खमंग आलाय. वास पण छान आलाय. आपण त्यात चवीपुरतं मीठ टाकणार आहे. हे बघा चवीपुरतं मीठ टाकते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. भाकरी बरोबर खायला सुंदर. आता याला प्रॉपर मिक्स करून घ्या. मस्त मिक्स झाली. सुगंध तर अप्रतिम येतोय. खाऊन बघतो का थोडीशी? आधी तुम्ही खाऊन बघा. असे प्रयोग आधी तुम्हीच करा तुमच्यावर. बघा हे बघा मी खाऊन बघतेय नुसती. भाकरी बरोबर खाल्ली तर खूप छान लागेल. पण मी नुसती खाऊन बघतेय. चमचमीत झालीये. ठीक आहे आता मी पण खाऊन बघतो. हम्म. एकच मिनिट द्या. बघ चमचमीत आणि टेस्टी झाली बघ. एक मिनिट थांबा. चालू आहे का बघ. हा चालू आहे. सहज बनवलेली चटणी. एक नंबर झाले. खरं सांगतो सेम रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि नंतर थँक्यू म्हणा मला. एवढी अप्रतिम आहे ना. एक नंबर रेसिपी झाली. रोज कच्चा कांदा खाण्यापेक्षा आनंद वेगळा. अजून एकदा चटणी करून करून बघा आणि खाऊन पण बघा. तर हा आहे मम्मीचा जगप्रसिद्ध मसाले भात. आज तर काय टाकलं नाही जास्त याच्यात. पण जेव्हा आम्ही रेसिपी त्याचा एक व्हिडिओ बनवला रेसिपीचा साधा आणि सिंपल. हा त्यात दाखवतो पूर्ण आम्ही काय काय टाकतो. पण एक नंबर होतो तो सुद्धा. सुंदर. आमची एक नंबर झाली. तर आता आपल्या इकडे या. सांगा तुम्ही. आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भूषण ब्लॉग्स. ब्लॉग्स. थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद. बाय.